गुड मॉर्निंग. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण हा चॅप्टर स्टार्ट केलेला. वी हॅव डिस्कस्ड फ्यू पॉइंट्स रिगार्डिंग दिस चॅप्टर. फॉर एक्झाम्पल आयडियल गॅस इक्वेशन. आपण आयडियल गॅस इक्वेशनचा पॉइंट डिस्कस केलेला. तो पॉइंट होता PV इक्वल्स टू एन nRT, where P is pressure, V is a volume, N is number of moles, R is universal gas constant, and T is a temperature. Okay, so these points we have discussed. हे points आपण discuss केलेले. PV equals to nRT. PV equals to nRT. Here P is pressure of gas, V is volume of gas, N number of moles of gas, R युनिव्हर्सल म्हणण्याच्या ऐवजी आपण गॅस कॉन्स्टंट म्हणू शकतो याला. गॅस कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू किती होती? 8.314 जूल पर मोल पर केल्विन हे आर ची व्हॅल्यू आहे. टी काय आहे? हे टेम्परेचर आहे पर्टिक्युलर त्या पॉइंटला. नाउ दिस इक्वेशन विच वी हॅव रिटन हिअर, जे आपण ह्या ठिकाणी लिहिली आहे ही इक्वेशन PV इज इक्वल टू nRT अशी जी इक्वेशन आहे, ही इक्वेशन लो प्रेशर और हाई टेम्परेचर, ठीक है, लो प्रेशर और हाई टेम्परेचर ह्या कंडिशन्स वरती ही काय करते, फॉलो केली जाते, किंवा ही कंडिशन सर्टिफाय करायला पाहिजे तरच ते गॅस काय होईल, आयडियल गॅस असेल. आयडियल गॅस साठीची जी इक्वेशन आपण म्हणतोय, रिअल गॅस आणि आयडियल गॅस हे एकमेकांच्या अपोजिट नाही म्हणता येणार. रिअल म्हणजे हे प्रॅक्टिकली डे टू डे लाईफ मध्ये आपण जे ऑब्झर्व करतो ते रिअल आहे, आणि आयडियल साठीची जी कंडिशन आहे ती ही सॉरी, आयडियल गॅसेस मध्ये जे कुलिजन्स आहेत त्याच्यामध्ये एनर्जी थोडीही लॉस होत नाही. रिअल गॅसेस मध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण काय होते, लॉस होऊ शकते. कशामुळे लॉस होऊ शकते? फॉर एक्झाम्पल, आफ्टर कुलिजन हीट विल बी प्रोड्युस्ड. ओके, आफ्टर कुलिजन हीट प्रोड्यूस होऊ शकते. एक मिनिट. सो रिअल गॅस मध्ये कुलिजन्स जे आहेत ते होतात, त्याच्यामध्ये हीट जे आहे ते रिलीज होऊ शकते. आयडियल गॅसेस जे आहेत त्या गॅसेस मध्ये इट मे त्याच्यामध्ये असा लॉस होत नाही, एनर्जी जी आहे ती लूज केली जात नाही, एक्सेट्रा. दिस पॉइंट्स आर देअर. असे काही पॉइंट्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, तर हे इक्वेशन्स आपण काय केले होते प्रिव्हियस क्लासमध्ये, हे डिस्कस केला होता. हा पॉइंट जो होता तो डिस्कस केला होता. त्याचबरोबर आपण जो पॉइंट डिस्कस केला तो होता फ्री मीन पाथ. हा पॉइंट होता. कुठला होता? फ्री मीन पाथ. सॉरी, फ्री मीन पाथ म्हणजे आपण त्याला मीन फ्री पाथ ही म्हणतो, लॅम्डा आहे. तर त्यासाठीच जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण लॅम्डा जो आहे मीन फ्री पाथ किंवा मीन फ्री पाथ असं म्हणतो. ऍक्च्युअली थोडं उलट लिहिले, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स पाय डी स्क्वेअर इंटू डेन्सिटी, जो की आपण अशा पद्धतीने लिहिला 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय डी स्क्वेअर एन डिवायडेड बाय व्ही. नाउ एन इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एन काय आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे हे. आणि व्ही जी आहे ती काय असेल? व्हॉल्यूम असणार आहे. सो दिस विल गिव्स अस द मीन फ्री पाथ. हा जो आहे मीन फ्री पाथ आपल्याला देत असेल. आफ्टर दॅट वी वर डिस्कसिंग अबाउट, आता आपण त्याचबरोबर एक पॉइंट डिस्कस करत होतो.
त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं की कन्सिडर अ क्यूब. एक क्यूब आपण अज्युम करतोय. एक मिनिट हा. हे अशा पद्धतीने एक क्यूब आपण अज्युम केला होता. ह्या क्यूब मध्ये ह्या साइड्स आहेत इथं, त्याला आपण एक्स वाय झेड ऍक्सिस असंही म्हणू शकतो. हे जे आहे हा एक ऍक्सिस आहे असं आपण गृहीत धरूयात. हा एक एक्स ऍक्सिस असेल समजा, ठीक आहे. आणि हा सपोज वाय ऍक्सिस असेल आणि हा जो आहे तो झेड ऍक्सिस आहे. नाउ दिस इज अ कंटेनर. हा काय आहे? एक कंटेनर आहे. आणि ह्या कंटेनर मध्ये काय आहे? मॉलिक्युल्स आहेत. कुठले मॉलिक्युल्स आहेत? गॅस मॉलिक्युल्स आहेत असं आपण गृहीत धरू. ह्या जो सेंटरचा एक आपण कन्सिडर करूयात की इथे एक गॅस मॉलिक्यूल आहे. तो गॅस मॉलिक्यूल काय करतोय? हा आता रॅन्डमली मूव्ह होत असेल. गॅस मॉलिक्यूल कसं मूव्ह होत असेल? हा रॅन्डमली मूव्ह होणार आहे. पण आपण त्याच्या ज्या डायरेक्शन्स आहेत समजा त्या जर घेतल्या, हा गॅस मॉलिक्यूल आहे आणि हा रॅन्डमली मूव्ह होतो. इट इज मूव्हिंग रॅन्डमली. सो वी विल कन्सिडर की इट इज मूव्हिंग अलोंग these three direction. Consider it means that molecule has velocity v. Actually ही जी velocity आहे, ही velocity वेक्टर मध्ये आपण कसं लिहू शकतो? vx वेक्टर प्लस vy वेक्टर प्लस vz वेक्टर असं लिहिता येईल. आता हे एकाच मॉलिक्यूल साठीचे आहे, त्याच्यामुळे आता मला हे V1 म्हणावं लागेल. त्याच्यासाठी X1, Y1, Z1 असं जनरलाइज आपल्याला करता येऊ शकतं. ही जी आहे ती काय असेल? व्हेलॉसिटी असेल. मग आपण त्याच्यापैकी काय करूया की फक्त एक व्हेलॉसिटी कन्सिडर करूया. लेट्स अज्युम. आणि हे जे आहे हे खूप साऱ्या वेळेस हे डेरिव्हेशन विचारलं गेलं एक्झामिनेशन मध्ये. लेट्स अज्युम एक्स डायरेक्शन. एक्स ची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन आपण काय करूयात? कन्सिडर करूयात. एक्स डायरेक्शन जी आहे ती. जर तो एक्स डायरेक्शन मध्ये जात असेल, आपण कन्सिडर करत असताना अज्युम एक्स डायरेक्शन अँड it has started its motion from लेफ्ट वॉल. जी एकदम डाव्या बाजूची वॉल आहे त्याच्यापासून ह्याने ह्याची मोशन स्टार्ट केलेली आहे, हे गृहीत धरा. मग तो काय करेल? ही जी इथं राईट साइडची वॉल आहे त्या वॉल वरती येऊन तो आदळेल. ठीक आहे. इथं जी राईट साइडची जी काही वॉल आहे अशी, ह्या वॉल वरती तो येऊन आदळणार आहे. मग त्याच्यासाठी आपण हेही डिस्टन्स कन्सिडर करूयात की हे जे डिस्टन्स आहे, लेट अस कन्सिडर दिस डिस्टन्स. दिस डिस्टन्स इज एल. हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण एल आहे एवढं कन्सिडर करूया. दिस इज डिस्टन्स एल. हे डिस्टन्स एल आहे म्हणजे क्यूबची साइड ही एल आहे. सो इट विल कव्हर डिस्टन्स एल टू रीच right wall of
कंटेनर. हा जो कंटेनर आहे त्याचा ऑलरेडी आता शेप आपण क्युबिकल घेतला डायग्राम मध्ये दाखवल्या पद्धतीने. राईट वॉलला पोहोचण्यासाठी त्याला एल डिस्टन्स कव्हर करावा लागेल. ओके. इफ इट हॅज मास m, then its momentum is, याचा जो मोमेंटम काय येणार आहे, m इंटू vx1 असे येणार आहे. ओके. द मोमेंटम, आपण काल खूपच फास्ट झालं होतं हे, द मोमेंटम ऑफ वॉल विल बी मायनस एम व्ही एक्स वन. ओके. त्याचं जे मोमेंटम आहे ते मायनस एम व्ही एक्स वन असेल, जे इनिशियल मोमेंटम असणार आहे. ओके. आफ्टर कुलिजन झाल्यानंतर जो मॉलिक्यूल आफ्टर कुलिजन मॉलिक्यूल विल मूव टुवर्ड्स, हे मुद्दा म्हणून सांगतो स्लोली, टुवर्ड्स लेफ्ट वॉल. तो लेफ्ट वॉलच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. हेन्स नाउ मोमेंटम आफ्टर collision is which is called as final momentum. फायनल मोमेंटम जे आहे ते मोमेंटम काय येईल याचं, आता वॉलच्या बाबतीत लिहितो मी, टुवर्ड्स लेफ्ट वॉल, हेन्स मोमेंटम आफ्टर कोलिजन ऑफ वॉल साठी त्याची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आता त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर हे Vx1 असेल. म्हणजे आता सॉरी, प्रिव्हियस केस मध्ये आपण मायनस एम व्ही एक्स घेतलं, कारण जे वॉलचं मोमेंटम आहे ते ह्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल, कुणाच्या, त्या मॉलिक्यूलच्या. तसंच सेकंड केस मध्ये सुद्धा अपोजिट असल्यामुळे आता हे कसं असेल, प्लस आहे. हेन्स चेंज इन मोमेंटम, इथं आपण काय करू शकतो, चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल is equal to final momentum minus initial momentum, which is plus mvx1 minus of minus mvx1, which will gives us this change in momentum delta p, which is equal to 2 times mvx1. जर तुम्हाला इथं समजा जर मॉलिक्यूलचं मोमेंटम पाहिजे असेल तर ते कसं असेल, चेंज इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूलचे जे काही मोमेंटम आहे ते किती असेल, निगेटिव्ह ऑफ एम व्ही एक्स वन असे असेल, निगेटिव्ह ऑफ एम व्ही एक्स वन एवढं असणार आहे. चेंज इन मोमेंटम. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण जी डायरेक्शन घेतली होती त्या मॉलिक्यूलची, त्या मॉलिक्यूल साठीची डायरेक्शन काय आहे, ही टुवर्ड्स राईट असणार आहे. राईटला आपण काय करतो, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो, आणि आफ्टर कुलिजन त्या मॉलिक्यूलची जी डायरेक्शन आहे ती कुठे असेल, लेफ्ट साइडला, म्हणजे टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स डायरेक्शन ऑफ एक्स. सो ह्या वेळेस मॉलिक्यूल साठीची जी व्हेलॉसिटी आहे इथली, ही आपली निगेटिव्ह असेल, आणि जी पहिल्या केसमध्ये जी व्हेलॉसिटी होती ती कशी असेल, पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी असेल. म्हणून ह्याचं जे इनिशियल मोमेंटम होतं ते एम व्ही एक्स वन होतं, आणि जे फायनल मोमेंटम होतं ते मायनस एम व्ही एक्स वन होतं. त्यामुळे जो चेंज इन मोमेंटम आहे तो बघा, फायनल काय आहे, मायनस एम व्ही एक्स वन मायनस एम व्ही एक्स वन, सो मायनस 2 टाइम्स एम व्ही एक्स वन हे येईल. पण आपल्याला जो पाहिजे आहे तो वॉलशी रिलेटेड पाहिजे, कारण आपण इथं जो पॉइंट डिस्कस करतोय त्या पॉइंट मध्ये आपण काय करतोय की वॉल वरती किती प्रेशर एक्झर्ट होत आहे ते आपण इक्वेशन फाइंड आउट करतो. वॉल वरती जे प्रेशर एक्झर्ट होत आहे ते फाइंड आउट करायचं. सो ऍक्च्युअली सॉरी, जे ह्या ठिकाणी आपण पॉइंट डिस्कस करत आहोत, वॉल
प्रेशर ऑन द वॉल हा जो पॉइंट आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल, दिस पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस. ओके, इट्स अ टायटल. हा, प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस. आता इथे जे प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस आहे, दिस प्रेशर इज ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. त्या कंटेनरच्या वॉलवरचं प्रेशर आपण काय करतोय, फाइंड आउट करतो. सो अप टू दिस पॉइंट वी फाउंड द change in momentum. We want to find out pressure. So pressure, what is pressure? Pressure is equal to force upon area, and that's why we have find momentum, कारण आपल्याला force find out करायचा. So what is force? By definition, if we see, by definition, force is rate of change of momentum. हा काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ज्याच्या जे काय असेल ते रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग ते ह्याच्यावरून आपण फोर्स काढू शकतो. म्हणून एफ एफ साठी आपल्याला आणखीन एक क्वांटिटी लागणार आहे. एफ इज इक्वल टू डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा टी. हा फॉर्म्युला आपल्याकडे डेल्टा पी अवेलेबल आहे, आणि हे लक्षात ठेवा, फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि आता हा जो फोर्स आहे त्या वॉलवरचा फाइंड आउट करायचा, मॉलिक्युलचा संबंध नाही. ओके, हा जो डेल्टा टी आहे, हा डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा टी ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात येईल. आणि ह्याच्यावरून आता डेल्टा टी जर फाइंड आउट करायचं असेल इथं, तर त्याच्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल. हिअर molecule covers here molecule covers distance of times L. जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती कव्हर करतं, ते 2 टाइम्स L एवढं डिस्टन्स तयार करतं. आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे, विथ व्हेलॉसिटी Vx1. मग आता ह्याच्यावरून आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, व्हेलॉसिटी माहिती आहे, आणि व्हेलॉसिटी जी आहे ती नॉन एक्सेलरेटेड आहे. नॉन एक्सेलरेटेड म्हणजे कॉन्स्टंट असते. hence delta t is equal to, which is distance upon velocity. Distance is 2 times L and velocity is Vx1. Okay, and hence F is equal to, now we will find out the force. F is equal to delta P is 2 times m Vx1 divided by delta T is 2 times L divided by Vx1. Here this value 2 will get cancelled and Vx will go into the numerator, and therefore which gives us F is equal to m Vx1 its a square divided by L. This will be the force which is exerted by only one molecule on the wall. एका मॉलिक्युलनं त्या वॉल वरती एक्झर्ट केलेला जो काही फोर्स आहे तो फोर्स आपल्याला इथे मिळाला. ठीक आहे. मग जर आपण प्रेशर फाइंड आउट करायचा जर विचार केला, then the pressure is, प्रेशर साठी आपण काय करणार, आता हे प्रेशर फक्त एका मॉलिक्युल साठीच आहे. ठीक आहे. किंवा आता इथं तुम्ही प्रेशर फाइंड आउट करा किंवा टोटल फोर्स फाइंड आउट करू शकता. आपण इथं आपण पहिल्यांदा वाटलंच तर टोटल फोर्स फाइंड आउट घेऊयात. then the total force is, आता टोटल फोर्स साठी हा जो Fx आहे, फोर्स along x डायरेक्शन मध्ये असलेला जो फोर्स आहे तो काय, Fx1 प्लस Fx2 प्लस सो ऑन, जेवढे असतील तेवढ्यानुसार. त्याच्यामुळे हा Fx जो आहे तो काय येतोय, mVx1 स्क्वेअर डिवायडेड बाय L प्लस mVx2 स्क्वेअर डिवायडेड बाय L
m vx3 स्क्वेअर डिवायडेड बाय l अँड सो ऑन, आणि असंच पुढं पण अशाच पद्धतीने असेल. हे आहे fx. हे जे आहे ते fx ही व्हॅल्यू असणार. आलं लक्षात? एम व्ही एक्स वन स्क्वेअर डिवायडेड बाय एल, एम व्ही एक्स टू स्क्वेअर डिवायडेड बाय एल, एम व्ही एक्स थ्री स्क्वेअर डिवायडेड बाय एल, हा त्याचा फॉर्म्युला म्हणजे हे टोटल. मग आपल्याला ह्याला ऍडजस्ट करून कसं लिहिता येतं? एम डिवायडेड बाय एल इन ब्रॅकेट व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस सो ऑन, ह्या फॉर्म मध्ये आपण हे लिहिलं एफ एक्स. आता हा जो आहे हे व्ही एक्स वन स्क्वेअर व्ही एक्स टू स्क्वेअर, ह्याच्यासाठी आपण एक टर्म इथं डिफाईन करू शकतो. आपण ती टर्म असं म्हणूयात की व्ही एक्स स्क्वेअर जी आहे इट इज मीन म्हणजेच ऍव्हरेज ऑफ ऑल स्क्वेअर्ड velocities इन एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शन मधल्या वेलॉसिटीचा स्क्वेअरचा जो मीन आहे, ऍव्हरेज आहे, त्यानुसार आपण ही व्हॅल्यू लिहू शकतो. देअरफॉर व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता ऍव्हरेज करायचं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहिती असले पाहिजे. ठीक आहे, तर ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपण एन कन्सिडर करूया. व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर प्लस डॉट 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 दॅट इज सो ऑन डिवायडेड बाय एन. आता इथं जो एन मेन्शन केलेला आहे हिअर, n is number of molecules. ठीक आहे, किती मॉलिक्युल्स असतील त्याच्यावरून ती स्पीड आपल्याला मिळते. इफ इट इज सो then vx1 square plus vx2 square plus so on, sorry, plus is equal to, here it will be n times vx square. ही काय असेल? n times vx square अशी व्हॅल्यू. Hence now this force F is equal to m into, आता बघा फोर्सचा जो फॉर्म्युला आपण इथे मेन्शन केला होता टोटल फोर्सचा, इफ यू सी आय एम युजिंग हायलाइटर, m डिवायडेड बाय l टाइम्स ही टर्म जी होती ब्रॅकेट मध्ये सगळ्यांच्या स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये, ती टर्म आपण इथं मेन्शन करूया. m डिवायडेड बाय l, त्याच्या ऐवजी आपण काय करणार, n टाइम्स व्ही एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण काय करतो इथे यूज करतो. सो therefore, sorry, हा fx आहे. fx is equal to m into capital N into vx square divided by capital L ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. दिस इज अ फोर्स. हे काय आहे? हा फोर्स आहे एक्स डायरेक्शन मधला इन टर्म्स ऑफ मीन एव्हरेज वेलॉसिटी. अँड now if we consider the pressure, now for pressure along एक्स डिरेक्शन, एक्स डायरेक्शन मधलं जे प्रेशर आहे त्याच्यासाठी आपण इक्वेशन काय करतो, पी एक्स इज इक्वल टू आपला जो फोर्स आहे एफ एक्स डिवायडेड बाय एरिया. ओके, अँड हिअर एरियाचा जो फॉर्म्युला आहे, इथे जे एरिया येणार आहे, एरिया इज इक्वल टू एल स्क्वेअर. का? कारण त्या कंटेनरची जी एक साइड आहे ती किती आहे, एल एवढी आहे, त्याच्यामुळे त्याचा स्क्वेअर एरिया काय येतो, एल स्क्वेअर असा. देअरफॉर पी एक्स इज इक्वल टू एफ एक्स डिवायडेड बाय एल स्क्वेअर विच इज इक्वल टू एम एन व्ही एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एल इंटू एल स्क्वेअर अँड px is equal to m n vx square divided by l cube, and now l cube is nothing but the volume m n vx square divided by volume. हे इक्वेशन मिळाले. नाउ ह्याच इक्वेशन नुसार आपण सगळ्यांसाठीच एक इक्वेशन लिहू शकतो. फॉर velocities along y and z डायरेक्शन, y आणि z डायरेक्शन साठीचा जर आपण विचार केला तर पी वाय जे आहे ते आपल्याला कसं दिलेलं आहे, एम एन व्ही वाय स्क्वेअर डिवायडेड बाय
व्हेलॉसिटी दॅट सॉरी व्हॉल्यूम व्ही असं लिहूया थोडं डार्क, आणि पी झेड जे आहे ते एम एन व्ही झेड स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल बी. ह्या हे जे आहे ह्या ठिकाणी हे प्रेशर्स मेन्शन केले. देअरफोर द टोटल प्रेशर, नाव आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं द टोटल प्रेशर P is equal to Px plus Py plus Pz. Hence, P is equal to m into capital N into Vx square divided by volume V plus m n Vy square divided by capital V plus m n Vz square divided by capital V. अशा पद्धतीचे हे इक्वेशन आहे. Hence, P is equal to m into capital N divided by this volume in bracket Vx square plus Vy square plus Vz square. हे इक्वेशन आपण लिहिलं. जर आता हे इक्वेशन आपण लिहितोय ह्या ठिकाणी, इफ आता आपण हे जे कन्सिडर करतोय फॉर आयडियल गॅस Vx is equal to Vy is equal to Vz is equal to V. म्हणूनच आपण ह्याला स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये पण लिहू शकतो. Vx square is equal to Vy square is equal to Vz square is equal to V square. ठीक आहे. वाटलं थोडस V आपण व्हॉल्यूम सोबत कन्फ्युजन नको म्हणून मी थोडं V अशा पद्धतीने लिहित आहे, V स्क्वेअर. ठीक आहे. हे इक्वेशन मिळालं. मग आता होतं काय, अँड हेन्स Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर प्लस Vz स्क्वेअर हे जे आहे, इफ यू सी दिस, ह्या तिघांच्या व्हॅल्यू सेम आहे, त्याच्यामुळे इथं काय होतं 1/3 टाइम्स V स्क्वेअर ही इक्वेशन येते. कारण सगळ्यांच्या व्हॅल्यूज तुम्ही व्ही ठेवा, V प्लस V 3V होतं. त्याच्यामुळे ह्या तिघांच्या ऍडिशन्स नुसार हे किती येतं 1/3 टाइम्स V. म्हणजे ह्या सगळ्यांची मिळून किती आली पाहिजे, V एवढी व्हॅल्यू आली पाहिजे. ही सगळी जी व्हेलॉसिटी आहे ती त्या पद्धतीनं यायला पाहिजे. And therefore, now the pressure P is equal to m into capital N into V square divided by 3 times capital V. हे जे आहे हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे. This is pressure exerted. This is pressure exerted by gas on the walls ऑफ द कंटेनर. कंटेनरच्या वॉल्स वरती जे प्रेशर एक्झर्ट होतं त्याचं हे काय असेल इक्वेशन असणार आहे. दिस वी हॅव डिस्कस जस्ट. हे जे इक्वेशन आहे ते आपण अशा पद्धतीने काय केलं, डिराईव्ह. सो स्लोलीच घेतलं, काल थोडी गडबड झाली होती त्याच्यामुळे शेवट व्यवस्थित झालाच नव्हता. सो हिअर यू गॉट दीज पॉइंट्स. हे जे सगळे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स लिहिले आपण, आणि जे इक्वेशन फायनल इक्वेशन येतं त्या इक्वेशन कुठं गेली ती इक्वेशन. ओके, मी अजून पण हे काहीतरी वेगळंच लिहिलं का. हा, हे इक्वेशन असं पाहिजे होतं, काल पण ह्या इथंच चालू होतं आपलं. हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू V स्क्वेअर हे येतं. आणि त्याच्यानुसार जर आपण हे ठेवल्या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन प्लस नुसार जर ठेवल्या तर आपल्याला शेवटी इक्वेशन जे मिळतं ते ह्या इथं दिल्या पद्धतीनं ह्या सगळ्यांचं इक्वेशन ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं ही व्हॅल्यू आहे. तर हे काय होईल 1/3 टाइम्स एवढी व्हॅल्यू. हे इक्वल जर असतील, हे तिन्ही इक्वल असतील सॉरी, ह्या तिन्ही क्वांटिटीज इक्वल आहेत. अच्छा, तेच इक्वेशन उलट होऊन लिहिलं मी. ओके, हा ठीक आहे.
आणि ह्याला फक्त आपण इथे जे रिप्रेझेंट केले ते बारच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. हे जे इक्वेशन आपण रिप्रेझेंट केलं, बार हे इक्वेशन लिहिलेलं नाही. इक्वल टू चे इक्वेशन जे आहे हे असं इक्वेशन करेक्ट. नाउ दिस वन इज अ करेक्ट वन. Vx square plus Vy square plus Vz square is equal to V स्क्वेअर. हे सगळे V स्क्वेअरच्या इक्वल मध्येच आहेत आणि त्यांच्या जर व्हॅल्यूज आपण बघितल्या ह्या ठिकाणी हे इक्वेशन्स मध्ये जर टाकले तर तुम्हाला ह्या व्हॅल्यूज अशा दिसायला लागतील. ह्या 1 बाय Vx ची व्हॅल्यू, Vy ची व्हॅल्यू आणि Vz ची व्हॅल्यू जी आहे ती ही अशा पद्धतीने असेल. ठीक आहे. एक सेकंड. हे इक्वेशन मध्ये आपल्याला असं दिसेल. V1 स्क्वेअर Vx प्लस Vy प्लस Vz ह्या सगळ्यांची बेरीज ही V एवढी येते. हे पीडीएफ मध्ये दाखवतोय आणि त्यांना जर इक्वल केलं तर हे 1/3 V1 1/3 V1 1/3 V1 असंच येणार. ठीक आहे. Yes, it is correct one. And from this we will got this equation. V चं जे इक्वेशन प्रेशरचं जे इक्वेशन आहे हे खूप महत्वाचं आहे. खूप साऱ्या वेळेस हे इक्वेशन विचारले, खूप साऱ्या वेळेस हे एक्झामिनेशन मध्ये विचारलं जातं. न्यू सिलेबस मध्ये याची लेंथ खूपच कमी केली आहे. जर प्रिव्हियस सिलेबस तुमच्याकडे बुक असेल, तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये खूप डिटेल मध्ये आणि व्यवस्थित दिलेलं आहे. जे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला जुन्या बुक मध्ये असेल तर ते बघा नवीन पेक्षा, कारण त्याच्यामध्ये डिटेल खूप जास्त दिलेले आहेत. हे सगळे व्यवस्थित आहेत. नेक्स्ट पॉइंट आता जो आपण डिस्कस करणार आहोत तो पॉइंट आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड किंवा व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आता आपण काय करणार आहोत डिस्कस करतोय. ठीक आहे. बरं, आता रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय तेही बघू. ते आपल्या आत्ताच्या इक्वेशनशी रिलेटेडच असेल. जे प्रिव्हियस आहे बघा हे इक्वेशन आहे. ठीक आहे. टेक्स्ट बुक मध्ये ह्याला बार असं दिलेलं आहे. मी इथं काही ठिकाणी म्हणजे इथं युजच केलं नाही बहुतेक. हे व्ही स्क्वेअर हे व्ही बार स्क्वेअर अशा पद्धतीने आहे. आता आपल्याला जो पॉइंट डिस्कस करायचा आहे तो पॉइंट आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ठीक आहे. काय आहे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आपण जो पॉइंट डिस्कस करतोय तो रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा पॉइंट डिस्कस करणार. तर नाव व्यवस्थित बघा. रूट म्हणजे काय स्क्वेअर रूट आहे. मीन म्हणजे काय ऍव्हरेज आहे. कशाचा स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर आताची जी व्हेलॉसिटी आपण का लिहिली ह्या ठिकाणी व्ही वेक्टर स्क्वेअर जी आहे ही काय आहे माहितीये का मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ही जी आहे ती काय आहे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. ही काय आहे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी अशी आहे. आता ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. जर ह्याचा स्क्वेअर रूट घेतला तर त्याला आपण काय म्हणूयात रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. पॉइंट बघा लक्षात आलं का. मीन ही व्ही स्क्वेअर व्ही बार स्क्वेअर जे आहे ह्याला आपण काय म्हणतो मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मीन आहे म्हणजे ऍव्हरेज आहे. स्क्वेअर म्हणजे काय बाकीच्या व्हॅल्यूचा तिथे स्क्वेअर केला होता त्याची ती व्हेलॉसिटी. ह्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर त्यालाच आपण काय म्हणतोय मीन स्क्वेअर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. सो वी नो दिस. आपल्याला हे काय माहिती आहे वी हॅव what we have pressure P is equal to 1/3 times m into n into V bar square divided by capital V. Now from this what I can write PV is equal to m into capital N into V bar square divided by 3. Now from this I can write V bar square is equal to 3 times PV divided by m into n. हे इक्वेशन जे आहे ते आपण आता जे इक्वेशन डिराईव्ह केलं प्रेशरचं तेच इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटी. बट
for ideal gases, for ideal gases, PV, हे V कॅपिटल आहे, PV इज इक्वल टू nRT हे इक्वेशन आहे. त्यालाच आपण PV इज इक्वल टू कॅपिटल N डिवायडेड बाय NaRT. कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, Na म्हणजे अवॅगॅड्रोज नंबर. अवॅगॅड्रोज नंबर आठवतो किती आहे? अवॅगॅड्रोज नंबर Na इज इक्वल टू, पाठ ठेवा हे व्हॅल्यू 6.02 इंटू 10 टू द पॉवर 23. हे अवॅगॅड्रोज नंबर आहे. ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ओके, असो पुढे जाऊयात. PV is equal to this value. If we put this in the previous equation, therefore V bar square is equal to 3 divided by m into capital N into. Now PV ची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल N divided by Na times RT. Now if you see this, there this N and N will gets cancelled, and V bar square is equal to 3RT divided by m into Na, and which I can write 3 times RT divided by m naught. Now this m naught जे आहे, हे m naught काय असेल? मोलार मास असणार आहे. m naught काय आहे? मोलार मास आहे. कारण हे Na काय असतात? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ अ गॅस. एका मोलच्या गॅसमध्ये Na अवॅगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, ते आपण इथं सांगितलं. आता हे जर असेल तर मग आपली जी इक्वेशन आहे ती फायनल इक्वेशन इथे कशी लिहिता येईल? हेन्स वेक्टर. ओके, नाउ आय एम रायटिंग दिस इन टर्म्स ऑफ स्क्वेअर रूट. आता मी हे स्क्वेअर रूटच्या टर्म्स मध्ये मेन्शन करत आहे. अंडर रूट जी आपली डिझायर्ड व्हॅल्यू होती बघा, रूट मीन स्क्वेअर, हे रूट आलं. ह्याची हे व्ही स्क्वेअर, व्ही बार स्क्वेअर म्हणजेच मीन व्हेलॉसिटी आहे. कशाची? ऑल स्क्वेअर व्हॅल्यूज. इट इज इक्वल टू अंडर रूट, हे इक्वेशन काय येतं? अंडर रूट 3 टाइम्स RT डिवायडेड बाय m नॉट. दिस विल बी द व्हॅल्यू. ही जी आहे ती रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असणार आहे. आता ह्याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला मोलार मास दिलं जाऊ शकतं, आर ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ असेल किंवा आर ची व्हॅल्यू तिथं मेन्शन केलेली जाऊ शकतं. ह्या सगळ्या व्हॅल्यूज देऊन तुम्हाला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करा असं सांगितलं जाऊ शकतं. किंवा ह्या बाकीच्या व्हॅल्यूज देऊन तुम्हाला फायनली कुठेतरी प्रेशर विचारलं जाऊ शकतं. हे प्रेशर तुम्हाला फाइंड आउट करायचे. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ह्या मोलार मास वरून वगैरे कॅल्क्युलेट करून त्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट कराव्या लागतील. ह्या सगळ्या व्हॅल्यू, हे सगळे जे आहेत, हे सगळे म्हणजे इंटर रिलेटेड आहे. त्याच्यात कुठली तरी एक व्हॅल्यू दिली की बाकीच्या व्हॅल्यूज तुम्हाला काढता येतील किंवा त्या व्हॅल्यूज तुम्हाला हे फाइंड आउट सुद्धा करता येईल. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. ओके, हे जे इक्वेशन आहे ह्या इथं, ही इक्वेशन आपल्याला भेटलं. त्यालाच आता इथे एक नाव दिलं VRMS. आता VRMS म्हणजेच काय असेल? रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आपण RMS व्हॅल्यू ह्याच्या आधी पण बघितले. VRMS इज इक्वल टू V नॉट डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. ही आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये बघितलेलं आहे. पण ह्याच्यातलं जे V आहे ह्या ठिकाणी, ते V कशाशी रिलेटेड आहे? ते V व्होल्टेजशी रिलेटेड आहे. इथलं जे आहे ते व्हेलॉसिटी आहे, ते पोटेन्शियल किंवा व्होल्टेजशी संबंधित आहे. ठीक आहे. आता हे जे पॉइंट्स आपण डिस्कस केले, ह्या पॉइंट सोबत आणखीन एक पॉइंट आपण ह्याच्यात ऍड करू शकतो. तो पॉइंट म्हणजे काय आहे की स्पीड ऑफ साऊंड इन एअर. एअरशी रिलेटेड जर आपण बघितलं की एअर किंवा गॅसेस, आता गॅसेस वेगवेगळे असू शकतात, त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा दिला जातो? Bs इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ गॅमा RT डिवायडेड बाय m नॉट. इफ यू सी प्रिव्हियस इक्वेशन,
इथं बघा स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय एम नॉट आहे. ठीक आहे. गॅमा ही जी व्हॅल्यू आहे, दिस गॅमा इज इक्वल टू सीपी डिवायडेड बाय सीव्ही. सीपी डिवायडेड बाय काय आहे ते सीव्ही. नाउ व्हॉट इज सीपी? दिस इज स्पेसिफिक heat capacity at constant pressure. हे जे आहे ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि सीव्ही काय आहे? ही आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ही जी आहे ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमशी रिलेटेड, कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा जे आहे ते. तर हे अशा क्वांटिटीज आहेत. गॅमा म्हणजे काय हे त्याला आपण जनरली गॅमा म्हणतो. आणि ह्या सीपी बाय सीव्ही ला ॲडियाबॅटिक रेशो असंही म्हणतात. ह्याला आपण ॲडियाबॅटिक रेशो असंही म्हटलं जातं. हे जे आहेत सीपी आणि सीव्ही जे आहेत ते स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहेत. ओके. गॅमा. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही प्रिव्हियस केस बघितली, वेक्टर अंडर रूट इक्वल्स टू अंडर रूट 3 टाइम्स RT बाय एम नॉट हे इक्वेशन होतं. जर इथं बघितलं तर हे गॅमा आहे. जर मोनो ॲटॉमिक गॅस बघितले आपण, कोणते? मोनो ॲटॉमिक गॅस. मोनो ॲटॉमिक गॅसेस जे आहेत त्या गॅसेस मध्ये ज्यांच्यामध्ये एकच ॲटम असतो, मोनो ॲटॉमिक गॅस, जसं की नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे. हे जे मोनो ॲटॉमिक गॅसेस आहेत, नाही नायट्रोजन हायड्रोजन डायॲटॉमिक झाले. दुसरे जे आहेत हेलियम उदाहरणार्थ, हा मोनो ॲटॉमिक गॅस आहे. ह्यांच्यासाठी गॅमा जो आहे तो 3/5 असतो. बरोबर आहे, 3/5 असतो. म्हणजेच गॅमाची जी व्हॅल्यू येते जर कम्पेअर केलं तर ही 3 पेक्षा कमी झाली. 3 पेक्षा कमी झाली. म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी गॅस मधल्या मॉलिक्यूलच्या व्हेलॉसिटी पेक्षा कमी आहे. साऊंडची व्हेलॉसिटी गॅस मधल्या मॉलिक्यूल्स पेक्षा काय आहे? कमी आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर 5 जे पॉइंट्स आपण आता डिस्कस केले त्या पॉइंट मध्ये आत्ताच आपण डिस्कस केलं की स्क्वेअर रूट ऑफ रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू ही इक्वेशन जी होती ती 3RT डिवायडेड बाय एम नॉट अशा पद्धतीने आली. ठीक आहे. ही व्हेलॉसिटी आली. त्याचबरोबर इथं आपण VS सांगितलं होतं. व्हॉट इज VS? इट इज स्पीड ऑफ साऊंड. स्पीड ऑफ साऊंड इन गॅस, म्हणजेच एअर मध्ये म्हणूयात. आणि ही VS जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय सांगितली होती? गॅमा RT डिवायडेड बाय M0. गॅमा जो आहे तो ॲडियाबॅटिक रेशो आहे. गॅमा इज इक्वल टू CP बाय CV ही व्हॅल्यू येते. त्याला आपण ॲडियाबॅटिक रेशो असंही म्हणतो. आता हा जो रेशो आहे तो प्रत्येकासाठी सेम असतो असं नाही. त्याच्या व्हॅल्यूज चेंज होत जातात. इफ वी कन्सिडर मोनो ॲटॉमिक गॅसेस, ठीक आहे, मोनो ॲटॉमिक गॅसेस जर बघितले, आपण हे पॉइंट डिस्कस करणार आहोत ह्या चॅप्टर मध्ये लेटर ऑन, पण आता पुरतं, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे वेगळे थोडेसे चेंज असलेले कन्सेप्ट पण आहेत. ते व्यवस्थित करावं लागते, शांत व्यवस्थित. तर लक्ष द्यायला व्यवस्थित. मोनो ॲटॉमिक गॅसेस जे आहेत, फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेस ही गॅमाची जी व्हॅल्यू आहे ती आहे π/3 आहे. ऑलरेडी जर आपण मोनो ॲटॉमिक गॅसेसचा जर विचार केला तर म्हणजे ही जी गॅमाची जी व्हॅल्यू आहे ही वेल लेस दॅन दॅट ऑफ 3, म्हणजे 3 पेक्षा बऱ्यापैकी ही कमी आहे मोनो ॲटॉमिक गॅसेसची व्हॅल्यू. आणि म्हणजे हे जे गॅसेस आहेत त्याच्यामधून जी स्पीड ऑफ साऊंड आहे ती स्पीड ऑफ साऊंड त्या मॉलिक्यूलच्या व्हेलॉसिटी पेक्षा सुद्धा कशी असेल? कमी असणार आहे, त्यांच्यापेक्षा ती कमी असेल. हा पॉइंट आपण जस्ट डिस्कस केलेला. दॅट वॉज मेन्शन हिअर. दॅट पॉइंट वॉज हिअर.
हम्म, एक मिनिट, हा तो पॉइंट जो आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. इफ यू सी दीज पॉइंट्स हिअर, तुम्ही जर ह्या पॉइंट्स कडे लक्ष दिलात तर तुम्हाला इथे लक्षात येईल की व्हीएस जे आहे ती व्हॅल्यू अशी आहे, गॅमा इज इक्वल टू सीपी बाय सी. इट इज known as adiabatic ratio. Maximum value, its maximum value is 5 by 3 for monoatomic gases. Monoatomic gases साठी त्याची व्हॅल्यू 5 by 3 आहे. गॅमाची व्हॅल्यू इथे तुम्हाला दिसेल, गॅमा इज लेस दॅन 3. The speed of sound in H2 gas is comparable to the RMS speed of H2 molecules in N2. ओके, मॉलिक्यूल सर्व्स ॲज मीडियम ऑफ ट्रान्सपोर्ट. हे पॉइंट रीड करा, पण ह्याच्यावरती एमसीक्यूज तयार होतात. मग हे एमसीक्यूज मी बोर्डसाठी म्हणत नाही. दीज एमसीक्यूज आर देअर फॉर युअर ऑल ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या जेवढ्या एक्झामिनेशन्स आहेत असं म्हणायचं मला, त्या सगळ्या एक्झामिनेशन्स साठी ही जी व्हॅल्यूज आहेत ह्या ह्या ज्याच्यावर प्रत्येकावरती एमसीक्यू तयार होऊ शकतो. व्हीएस साऊंडची वेलॉसिटी काय आहे, ह्याच्यात आपण जो नवीन पॉइंट शिकलो तो velocity of sound is equal to under root gamma RT divided by m naught. हे आहे. ह्याच्यामध्ये आता आपण जनरल केस मध्ये जर बघितलं तर स्पीडची, सॉरी, साऊंडची जी स्पीड आहे ती नॉर्मली 330 मीटर पर सेकंद अशी घेतो. नॉर्मल सिच्युएशन बोलतोय, जी व्हॅल्यू किती आहे 330 मीटर पर सेकंड. म्हणजे हे एअर मधून सांगतो, आणि एअर म्हणजे काय, मिक्सचर ऑफ गॅसेस आहे, त्याच्यात काही फक्त एकच गॅस आहे का नाही. ही स्पीड डिपेंड करते. ही स्पीड त्या मॉलिक्युलच्या वेलॉसिटीवरती डिपेंडच करते. मॉलिक्युल्स जास्तीत जास्त कितीच्या स्पीडने जाऊ शकतात त्याच्यावरती हे काय आहे, साऊंडची स्पीड डिपेंड करत असते. ओके, नाऊ मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, आपण पुढच्या पॉइंट कडे इथून मूव्ह करूयात. ह्या टेम्परेचर कायनेटिक एनर्जीच्या पॉइंटच्या आधी आपण हा पॉइंट इथे डिस्कस करूयात, मेन्शन केलेला. Distribution of speeds of molecules. Distribution of speeds of molecules. आता ह्या for this point, distribution of ह्या डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स हा जो पॉइंट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला स्पीडचं डिस्ट्रीब्युशन बघायचं. ह्यापूर्वी पण एक पॉइंट सांगितलेला तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल तर बघा, मी सांगत असताना सांगितलं होतं प्रेशर, व्हॉल्यूम, पीव्ही आणि टेम्परेचर. हे जे पॉइंट्स आहेत, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, कुणाच्या क्वांटिटीज आहेत, गॅस मॉलिक्युलच्या, ह्या सिंगल मॉलिक्युलसाठी आपण मेजर करत नाहीत. ह्या ज्या आहेत ह्या आपण सिंगल मॉलिक्युलसाठी मेजर करतो का? वी डोंट मेजर दीज फॉर सिंगल मॉलिक्युल. एका सिंगल मॉलिक्युलसाठी आपण हे मेजर करत नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो, ग्रुप घेतो. ग्रुप म्हणजे जेवढं काही कंटेनर आहे, एक पर्टिक्युलर साईजचं कंटेनर, सपोज 1 मीटर क्यूबचा आपण घेतला किंवा 1 सेंटीमीटर क्यूबचा जर कंटेनर असेल, त्याच्यामधले जेवढे मॉलिक्युल आहेत, त्याच्यामध्ये जेवढं प्रेशर आहे, त्याच्यामध्ये जेवढं व्हॉल्यूम आहे, जेवढं टेम्परेचर आहे, ते त्या क्यूब मधल्या प्रत्येक मॉलिक्युलचं आहे असं आपण कन्सिडर करतो. बिकॉज इफ वी वॉन्ट टू फाइंड स्पीड, वेलॉसिटी, टेम्परेचर, व्हॉल्यूम ऑफ इच मॉलिक्युल, इट्स व्हेरी डिफिकल्ट, इट्स नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेस ही गॅस साठीचं पॉइंट आपण डिस्कस करतोय, ऍट दॅट टाइम वी आर डिस्कसिंग, आपण तिथं काय डिस्कस करणार आहोत, वी आर डिस्कसिंग द ग्रुप ऑफ मॉलिक्युल्स, नॉट अ सिंगल मॉलिक्युल. आपल्याला फक्त एका सिंगल मॉलिक्युलचा विचार करता येणार नाहीये. मग आता इथे ज्या स्पीड्स आहेत, ह्या ज्या स्पीड आहेत मॉलिक्युलच्या, ह्या स्पीड्स सुद्धा अशाच डिस्ट्रीब्यूट होतात. ह्या स्पीड्स कशा होतात, ह्या अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात की इथं जो ग्राफ रिप्रेझेंट केलेला आहे, या ग्राफ मध्ये जर तुम्ही पाहिलं
तर जो आहे एक्स ऍक्सिस जो आहे तो v डिवायडेड बाय व्ही आर एम एस, म्हणजे जी काही व्हेलॉसिटी आहे प्रत्येक मॉलिक्यूलची विथ रिस्पेक्ट टू आर एम एस व्हेलॉसिटी, म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. हे बघा, इन रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलं. सॉरी हिअर. हा, आता ह्या इथं हे जे एन व्ही केलं, एन व्ही म्हणजे काय आहे? दीज आर नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर, सॉरी मॉलिक्युल्स नाही, हे मोल करायला, कारण एन आहे नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. ह्याला आपण मॉलिक्युल्स तरी आपण आपल्या ह्याच्यावर आहे, पण मोल्स आपण पर युनिट, एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती आहेत त्याच्यावर जर विचार केला तर. मग जसं जसा हा पर युनिट व्हॉल्यूमचा क्वांटिटी जी आहे ती वाढत जाते, त्याचबरोबर ही जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी इथं ती व्हेलॉसिटी वाढते, किंवा आपण असं म्हणू शकतो की ही जी व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू आर एम एस व्हेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल. बघा, velocity of a molecule with respect to root mean square velocity of molecules, कारण रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे हा ऍव्हरेज आहे, लक्षात ठेवा. हा जसा जसा इन्क्रीज होत चाललाय तसा तसा नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम जे आहेत ते इथं इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. सो हिअर हा जो शेडेड रिजन आहे ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स यांची जी स्पीड आहे त्यांची स्पीड, एक सेकंड, इफ यू सी एट दिस बॉटम, तुम्ही ह्या बॉटमच्या पॉइंट कडे लक्ष द्या. हे जे आहे शेडेड रिजन मध्ये जो पॉइंट आपण म्हणतोय त्या ठिकाणी हे जे आहेत इथं त्यांची जी स्पीड आहे v प्लस डेल्टा व्ही, ही जी स्पीड आहे तशी स्पीड आहे. म्हणजे थोडक्यात त्या ग्रुपची जी स्पीड आहे ती जसे जसे नंबर ऑफ मोल्स वाढत जातील तसं तसं ती इन्क्रीज होते. पण त्याच्यानंतर जर नंबर ऑफ, म्हणजे जी व्हेलॉसिटी आहे तशी व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जशी जशी वाढत जाईल तसे तसे नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम जी आहे ही क्वांटिटी डिक्रीज होते, आणि हा असा बेली सारखा कर्व दिसतो. ठीक आहे. आणि हा जो कर्व आहे ह्याच्यात हेच सांगितलं जाते की ज्यावेळेस नंबर ऑफ मोल्स जे आहे तिथं ते कमी आहे आणि त्यांच्या स्पीड सुद्धा कमी आहेत, तर एक काहीतरी आपल्याला इथे एक रॅन्डम ह्या दोन्ही व्हॅल्यू कमी भेटतात. पण जर स्पीड वाढत चालली किंवा नंबर ऑफ मोल्स इथे वाढत चालले तर त्यांची स्पीड काय होते? वाढत जाते. मग सगळ्यांची स्पीड तेवढी असते का? नाही, सगळ्यांची स्पीड तेवढी नसते. ह्या इथल्या ह्याचं म्हणणं काय आहे, हा जो मधला रिजन आहे ह्या मॉलिक्युल्सची स्पीड जी आहे ती जास्त आहे. इथल्या जे आहेत त्यांची स्पीड कशी आहे? जास्त आहे. नंबर ऑफ मोल्स सुद्धा जे आहेत एन व्ही जे आहे, नंबर ऑफ मोल्स साठीची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा काय होत चालली आहे? वाढत चालली आहे, जसं जसं स्पीड इन्क्रीज होत जाते. त्याच्यानंतर स्पीड जी आहे ती डिक्रीज होत असेल, जो पुन्हाचा रिजन आहे, नंतरचा जो रिजन इथे दाखवलाय त्या रिजनचा जर आपण विचार केला, हा इथला पार्ट किंवा जो इनिशियल पार्ट आहे तो, हे स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे जे पॉइंट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत ह्यांचा जर हे जर आपण सोडून दिलं तर ह्या ठिकाणी जे आहेत ह्या पर्टिक्युलर रिजन मध्ये त्यांची व्हेलॉसिटी ही एका व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असते. पण ही सगळ्यांचीच व्हेलॉसिटी नाही. ही सगळ्यांचीच व्हेलॉसिटी असते का? नाही. म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक्झामिनेशनचा जर आपण विचार केला, सगळ्या विद्यार्थ्यांनी 100 विद्यार्थ्यांनी काय केले? एक्झामिनेशन दिले 100 मार्क्सची एक्झामिनेशन. तर पेपर सेटर पेपर ज्या पद्धतीने सेट केलेला असतो किंवा जो रिझल्ट लागला त्या रिझल्ट मध्ये आपल्याला काय लक्षात येतं की फेल खूप कमी झालेत. हे उदाहरणात असे असे जसं मार्क्स वाढत चालले तस तशी विद्यार्थ्यांची संख्या इथं वाढत चालली. ही विद्यार्थ्यांची संख्या आहे वाय ऍक्सिस वरती, आणि एक्स ऍक्सिस वरती त्यांचे मार्क्स आहेत. मग होतं काय, इथून मधला जो हा एवढा रेंज आहे तिथं खूप जास्त विद्यार्थी असतात, आणि त्यानंतर जर पुढच्या पार्ट कडे आपण गेलो, तिथून पुढे जर आपण गेलो तर तुम्हाला इथूनही खूप कमी विद्यार्थी दिसतील. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय की मार्क्स पडल्यानंतर
35 100 पैकी 35 ला पासिंग करूया. 35 पेक्षा खूप कमी मार्क्स असलेले विद्यार्थी पण खूप कमी असतात. आणि तेच पुढे जर बघितलं तर 85 किंवा 90च्या पेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी पण खूपच कमी असतात. हे रिजन. तसंच हे मोल्सच्या बाबतीत आहे. त्यांच्या व्हेलॉसिटीच्या बाबतीत आहे. मॉलिक्युल्सच्या बाबतीत आपण बघूया. हे जे मॉलिक्युल्स आहेत, मेजॉरिटी मॉलिक्युल्स जे आहेत त्यांची स्पीड खूपच कमी असते का? नाही. म्हणजे मेजॉरिटी मॉलिक्युल्स जे आहेत हे मधला जो रिजन आहे, जो मी आता दाखवतोय, ह्या रिजन मध्ये येतात. जो सेंटरचा जो रिजन आहे इथं, त्या रिजन मध्ये मेजॉरिटी मॉलिक्युल्स येतात ज्यांची व्हेलॉसिटी ह्या पद्धतीने आहे, इथे दाखवल्या पद्धतीने. म्हणजे मीडियम व्हेलॉसिटी. खूप जास्त व्हेलॉसिटी असलेले कसे आहेत? कमीच आहेत. इफ यू सी दिस, खूप जास्त व्हेलॉसिटी असलेले मॉलिक्युल्स कमी आहेत, खूप कमी व्हेलॉसिटी असलेले मॉलिक्युल्स कमी आहेत. म्हणजे आपण बसलेले आहोत त्या रूमचा जर विचार केला, त्या रूम मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत गॅसचे. तर त्या गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या जर व्हेलॉसिटीचा जर विचार केला, तर मेजॉरिटी एका मीडियम व्हेलॉसिटीनं रँडमली मूव्ह होते. असे खूपच कमी मॉलिक्युल्स असतील ज्यांची व्हेलॉसिटी खूपच जास्त आहे आणि असे पण खूप कमी मॉलिक्युल्स असतील ज्यांची व्हेलॉसिटी खूपच कमी आहे. सो मेजॉरिटीचा जो ट्रेंड आहे तो काय सांगतोय की मेजॉरिटी मॉलिक्युल्स म्हणजे 70% मॉलिक्युल्सची जी आहे व्हेलॉसिटी, हा इथं जो शेडेड रिजन दाखवलाय त्या रिजन मध्ये येतो. देअर आर सर्टन मॉलिक्युल्स. मग आता त्याच्यामध्ये जे थोडेसे मॉलिक्युल्स असतील, सपोज 15% मॉलिक्युल्स यांची व्हेलॉसिटी खूपच कमी आहे, निग्लेजिबल आहे. आणि 15% असे असतील की ज्यांची व्हेलॉसिटी खूपच जास्त आहे, जे खूप जास्त व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहे. ओके. सो अशा मॉलिक्युल्सच्या म्हणजे मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी आहे ती खूप कमीही नसते, खूप जास्तही नसते, इन बिटवीन असते. म्हणजे हे व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने झालंय हा पॉइंट आपल्याला लक्षात येतो. So majority molecules will move with a certain speed. Very less amount of molecules are having very less speed. Very less amount of molecules are having very high speed. But majority molecules are moving with a certain maximum speed. If you get this, हा एक पीक तुम्हाला इथं मिळत असेल. ठीक आहे, हा पॉइंट इथं सांगितला होता. ज्यांच्या व्हेलॉसिटी ज्या आहेत त्यात स्लाइटली चेंज होतात. आता डीव्ही हा काय आहे? त्यांच्यातला स्लाइट चेंज आहे. म्हणजे एक्स अलोंग एक्स डायरेक्शन मध्ये जसं तुम्ही थोडं जाल तसं फक्त स्लाइटली चेंज होते आणि हा जो चेंज आहे तो खूप कमी असतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो, आपल्या अझम्पशन जे मेजॉरिटी मॉलिक्युल्सची जी स्पीड आहे ती स्पीड आपण काय करत आहोत, कन्सिडर करतो. ओके. नेक्स्टली द इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी. कायनेटिक थिअरीचं जे टेम्परेचरचं इंटरप्रिटेशन आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. की पीव्ही इज इक्वल टू, हा पॉइंट आपण बघितला, पी इज इक्वल टू काय आहे, 1/3 m इंटू एन व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही. सो ह्याच्यावरून आपण पीव्ही इज इक्वल टू 1/3 m कॅपिटल एन व्ही स्क्वेअर अशा पद्धतीने लिहू शकतो. ह्याला जर रिअरेंज केलं, आपली जी इक्वेशन आहे ती इक्वेशन कशा पद्धतीने होती, ती इक्वेशन होती पी व्ही इज इक्वल टू 1/3 m इंटू एन इंटू रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इट्स अ स्क्वेअर. सॉरी, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी जी आहे ती अशा पद्धतीने आपण लिहिली स्क्वेअरच्या टर्म्स. इफ वी रिअरेंज दिस मीन्स पीव्ही इज इक्वल टू 2 न मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, आणि 2 न डिवाइड केलं तर इक्वेशन मध्ये काही चेंज होणार नाही. But if you see this, it will be equal to 2 times n divided by 3 in bracket 1/2 m v square, हे आपल्याला इक्वेशन मिळतं. आता इथे जर बघितलात, हे प्रेशर आणि व्हॉल्यूम मधला जो काही चेंज आहे तो कशाच्या टर्म्स मध्ये भेटतोय, बट 1/2 mv स्क्वेअर, व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी. ओके, हे काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. 1/2 m v बार स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. ही तर कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की मॉलिक्युल्स मधलं जे इंटरॅक्शन आहे, मी ह्याच्यापूर्वी सांगितलं, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युल वरती जर आदळला तर सगळी एनर्जी काय होते, रिडिस्ट्रीब्यूट होते. सगळी एनर्जी एका मॉलिक्युल कडून दुसरीकडे दुसऱ्या मॉलिक्युलला जाईल, किंवा त्या दोघांच्या अशा पद्धतीनं कोलिजन होणार आहे की त्यांची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटी डिस्ट्रॉय होऊन जातील. डिस्ट्रॉय होतील म्हणजे दुसऱ्या मॉलिक्युलला कोणाला तरी मिळणार, त्या मॉलिक्युल्सचं सोडून, अशा पद्धतीने कोलिजन होतं. सो फॉर गॅसेस आपण इथं एक स्टेटमेंट असं सांगू शकतो, फॉर गॅसेस इंटरनल एनर्जी
internal energy is purely कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपल्याला माहित आहे काय आपल्याकडे जर टोटल एनर्जीचा जर विचार केला, टोटल एनर्जी जर आपण म्हणत असाल, तर ती एनर्जी कशी असते? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी असते. पण इथं मॉलिक्युल्समध्ये काय पोटेन्शियल एनर्जी काय कुठलंच इंटरॅक्शन नसल्यामुळं पोटेन्शियल एनर्जी काय असेल? हिअर पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. पोटेन्शियल एनर्जी झिरो म्हणजे तसं आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही. पण आयडियल सिच्युएशन मध्ये जिथं इंटरॅक्शनच होत नाही मॉलिक्युल्सचं पोटेन्शियल एनर्जी नाही. आपल्याला ते त्या पद्धतीने लिहिता येतं. म्हणून मी इथं पीव्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो? 2 टाइम्स एन डिवायडेड बाय 3 इंटू 1/2. आता हे 1/2 च्या ऐवजी आपण काय करूयात? एनर्जीचं इक्वेशन म्हणजे हे कायनेटिक एनर्जी असेल. मग आपण ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी कसं लिहू शकतो? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर कॅपिटल एन मॉलिक्युल्स. फॉर कॅपिटल एन मॉलिक्युल्स. कॅपिटल एन मॉलिक्युल्स साठी कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एन टाइम्स 1/2 mv स्क्वेअर. हे कायनेटिक एनर्जी येते. लेट अस कन्सिडर दिस ऍज कॅपिटल ई. बुक टेक्स्ट बुक मध्ये जे आहे ते सांगतो. म्हणून इथे काय आलं? कॅपिटल ई इज इक्वल टू कॅपिटल एन बाय 2 एम व्ही बार स्क्वेअर. देअरफोर आता ह्या इक्वेशन मुळे काय झालं की पीव्ही इज इक्वल टू 2/3 टाइम्स ई हे इक्वेशन मिळतं. पीव्हीचं इक्वेशन आपल्याला काय भेटलं? 2/3 टाइम्स ई हे इक्वेशन आपल्याला भेटलं. इफ यू सी दिस ओके. ह्या इथं बघा पीव्ही इज इक्वल टू 2/3 टाइम्स ई हे इक्वेशन भेटलं. आता आपण ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर काय येतं की इक्वेशन जे आहे पुट पीव्ही इज इक्वल टू एन केबीटी. आपण आरटी एन आरटीच्या ऐवजी एन केबीटी असं लिहू शकतो. एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, केबी इज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट, टी इज अ टेम्परेचर. देअरफॉर it will be capital N kb times T, which is equal to 2 divided by 3 times E. From this I can say energy E is equal to 3/2 times N kBT. ही जी आहे ती एनर्जी आहे. ठीक आहे. ही जी असेल ती काय असेल? एनर्जी असेल 3/2 kBT. ही ह्या टर्म्स मध्ये आली. हा आता जर आपल्याला पर मॉलिक्युल मध्ये जर पाहिजे असेल तर E बाय एन इज इक्वल टू 3/2 केबीटी इक्वेशन आहे. 3/2 काय आली? केबीटी. ह्या इक्वेशनला मी कॅपिटल ई डिवायडेड बाय कॅपिटल एन विच इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 टाइम्स केबीटी ही इक्वेशन मिळते. हिअर दिस टर्म तुम्हाला जी ही टर्म दिसत आहे ह्या टर्मला आपण काय म्हणू शकतो? एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल. पर युनिट मॉलिक्यूल साठीची ही एनर्जी आपल्याला काय होते? ह्या एनर्जीज जे आहेत ते पर युनिट मॉलिक्यूल साठी. ठीक आहे. आता हा जो आहे हा आपला नेक्स्ट पॉइंट साठीचा बेस असणार आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो पॉइंट आहे एनर्जी डिस्ट्रीब्युशन साठीचा. तर एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल प्रत्येक मॉलिक्यूल साठीची जी आहे ती एनर्जी काय झाली? 3/2 केबीटी. आता तुमच्या हे लक्षात येतं की बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट हा आपण ऑलरेडी कॉन्स्टंट म्हणतोय म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी आहे? ती व्हॅल्यू सॉरी ती जी व्हॅल्यू आहे ती फिक्स आहे 1.38 इंटू 10 टू द पॉवर -23 अशी त्याची व्हॅल्यू आहे. टी जे आहे हे टी टेम्परेचर. मग आता इथं एनर्जी जी आहे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येत आहे? टेम्परेचर. दिस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲज द बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. ह्याच्यासाठी मग आपण हा जो नेक्स्ट पॉइंट आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन तुमच्या लक्षात आलं असेल की इक्वली ती डिवाइड झाली आहे 3 पार्ट मध्ये कारण एक्स वाय झेड असे 3 ऍक्सिस घेतले होते त्याच्यानुसार. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. दिस पॉइंट वी विल कंटिन्यू इन आवर नेक्स्ट क्लास. ओके. It's 9 AM. So I will stop this class here.